यांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची ताकद परमेश्वर देव. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते तानसेनभाई ननावरे. आज मॅडम इथे आलेले आहेत, फरांदे मॅडम आमदार. आपण काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? आणि मी माननीय फरांदे मॅडमचं मनापासून आभार मानतो. आपण आमच्या दुःखामध्ये सहभागी झालात. प्रकाश भावना आपण जी सद्भावना व्यक्त केली, मी पुन्हा त्याचा आभार व्यक्त करतो. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं जातीविहीन वर्गविहीन समाज व्यवस्था निर्माण करणं. छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं रयतेचं राज्य निर्माण करणं. आणि ते बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजीचं स्वप्न साकार करण्यासाठी मी आणि माझे असंख्य कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग करत आहे. त्या अनुषंगानं जे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षाला आत्तापर्यंत मदत करण्याचं काम केलेलं आहे. या निमित्तानं मी फरांदे मॅडमना विनंती करणार आहे की दुःखद प्रसंग जरी असला तरी ही जी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली वसाहत, कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी स्थापन केलेली वसाहत, ही वसाहत महाराष्ट्रामधला एक फार मोठा आदर्श आहे. या वसाहतीसारखं महाराष्ट्रामध्ये दुसरी वसाहत मला दिसत नाही. आणि या वसाहतीच्या उत्कर्षासाठी या वसाहतीच्या विकासासाठी आमच्या वसाहतीच्या चेअरमन अध्यक्ष सेक्रेटरी जो कोणी असेल त्यांना आपण मुंबई नाशिक महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यामध्ये नियुक्ती करण्याची शिफारस करावी अशा प्रसंगी मी आमदार मॅडमना विनंती करत आहे. जय भीम जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मॅडम तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार महादू पवार, मुंबई.